हॅलो गाईस. सो आता मेजरमेंट या लेसनमध्ये आपण डायमेन्शनल ॲनालिसिसपर्यंत आलो आहे. ओके, आपण बघितलं की डायमेन्शनचे यूज काय आहेत, डायमेन्शन्स काय असते आणि छोट्या मोठ्या गोष्टी डायमेन्शनच्या रिलेटेड. आता याच चॅप्टरमध्ये बाळांनो आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे सिग्निफिकंट फिगर. जेव्हा पण आपण एखाद्या गोष्टीची मेजरमेंट करतो, जसं लेंथची म्हणा, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची जेव्हा आपण मेजरमेंट करतो, त्या मेजरमेंट करताना गाईज हा टॉपिक खूप कामात येतो, सिग्निफिकंट फिगर. ओके, आता सिग्निफिकंट फिगर तुम्हाला एंट्रन्स एक्झाममध्ये भरपूरदा सिग्निफिकंट फिगरवर क्वेश्चन्स विचारतात. ते कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात आपण आता 3-4 लेक्चरमध्ये हा टॉपिक कव्हर करणार आहे, तो तुम्हाला हळूहळू कळेल. सगळ्यात पहिले आता आपण काय करणार आहे की आपल्यासमोर एक नंबर दिलेला असणार बाळांनो. सपोज 53.20 असा काहीतरी एक नंबर असणार. अलग अलग प्रकारचे नंबर येतील आणि आपल्यासमोर एकच क्वेश्चन असणार की या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे. सपोज एखाद्याने उत्तर दिलं 4 किंवा 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. ते सिग्निफिकंट फिगर जो 4 आला हा कोणाच्या बेसिसवर 4 आला, म्हणजे त्याचे काही रूल्स आहेत का, तर येस बाळांनो. आपल्यासमोर आता सिग्निफिकंट फिगर काय असते, त्याचा अर्थ काय, ते सगळं आपण शिकणार. डोंट वरी, पहिले तर आपण सिग्निफिकंट फिगर काढणं शिकू. आपल्यासमोर एक पर्टिक्युलर नंबर असणार आहे आणि त्या नंबरचे सिग्निफिकंट फिगर आपल्याला सांगायचे. ओके, तर आता ते सिग्निफिकंट फिगर, या नंबरसाठी सिग्निफिकंट फिगर किती असतात हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काही पर्टिक्युलर रूल्स आहेत. आपण पहिले सगळे ते रूल्स बघून घेऊ आणि ते रूल्स कसे लक्षात ठेवतात ते पण बघू आणि आपण भरपूर सारे एक्झाम्पल सॉल्व करू की या नंबरचा सिग्निफिकंट फिगर काय, त्या नंबरचा सिग्निफिकंट फिगर काय, XYZ. ओके गाईज, तर सगळ्यात पहिला रूल्स बघू आपण की सिग्निफिकंट फिगर काढण्यासाठी रूल्स काय. तर सगळ्यात पहिला रूल्स हा आहे बाळांनो की ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट, हा पहिला रूल आहे. आपण लगेच याच्यावर एखादा एक्झाम्पल पण घेऊ. सपोज पहिलं एक्झाम्पल 2-3. आता या नंबरमध्ये मला फक्त सिग्निफिकंट फिगर सांगायचे आहेत, तर मी किती म्हणणार सिग्निफिकंट फिगर 2. नेक्स्ट 4-2-4-8 सिग्निफिकंट फिगर किती आहे 3. थर्ड एक्झाम्पल 42.3 सिग्निफिकंट फिगर किती आहेत बघा. 4-2-3 हे सगळे नॉन झिरो डिजिट आहेत, तर मी सिग्निफिकंट फिगर किती म्हणणार. म्हणजे आपल्याला क्वेश्चन कसा येतो, आपल्याला एक नंबर येतो आणि या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत हे आपल्याला ओळखायला सांगतात, तर आपण सिम्पली सांगून द्यायचं. आता मी फक्त पहिला रूल शिकलोय. पहिल्या रूलच्या बेसिसवर मला एवढंच कळलं की सगळे नॉन झिरो डिजिट जे असतात ते सिग्निफिकंट फिगर कन्सिडर केल्या जातात. तर हा नॉन झिरो आहे, हा पण नॉन झिरो आहे, तर किती डिजिट झाले 2, तर मी सिग्निफिकंट फिगर म्हटलं 2. या नंबरमध्ये बघा हाही नॉन झिरो, हाही नॉन झिरो, हाही नॉन झिरो, म्हणजे किती 3. तर हे तिन्ही डिजिट काय आहेत सिग्निफिकंट फिगर. म्हणून मी म्हणणार की बॉ या नंबरमध्ये 3 सिग्निफिकंट फिगर आहेत. अंडरस्टूड. नेक्स्ट सेकंड रूल बघूयात बाळांनो आपण. सेकंड रूल आता आपण 0 बद्दल बोलूयात. बघा आता तुमची जी डेसिमल सिस्टीम असते, डेसिमल सिस्टीममध्ये आपण हे नंबर यूज करतो 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे नंबर डेसिमल सिस्टीममध्ये येतात, बरोबर. आता आपण एक गोष्ट तर बघितली की सगळे हे जेवढी आहेत हे सगळे नॉन झिरो डिजिट आहेत आणि हे सगळ्या नॉन झिरो डिजिटला मी सिग्निफिकंट फिगर मानणार आहे की बॉ हा पण सिग्निफिकंट फिगर आहे, हा पण आहे, हे सगळे सिग्निफिकंट फिगर आहेत कारण की हे सगळे नॉन झिरो आहे. पण आता एखाद्या नंबरमध्ये अगर 0 आला तर या 0ला सिग्निफिकंट फिगर म्हणायचं की नाही, तर त्याच्या काही पर्टिक्युलर कंडिशन्स आहेत. आपण 1 बाय 1 एक कंडिशन डिस्कस करू. जसं फॉर एक्झाम्पल 0 आहे, ठीक आहे. आता 0 बद्दल मी पहिला रूल बनवतो, एंडिंग 0. एंडिंग 0 तर आहे, पण आता एंडिंग 0. आता एंडिंग 0 बघा कसे, जसं फॉर एक्झाम्पल 2-0-0. आता हा एक नंबर तुम्हाला दिसून राहिला, आपल्याला याच्यात सिग्निफिकंट फिगर ओळखायचे आहेत. तर बघा 2 तर नॉन झिरो डिजिट आहे, तर मी 2ला तर सिग्निफिकंट फिगर म्हणणारच, पण हे दोघेही 0 आहेत
आता या दोघांनाही मी सिग्निफिकंट फिगर म्हणायचं की नाही म्हणायचं. तर आता झिरोसाठी कंडिशन आहे, नीट बघा त्या कंडिशन्स कोणच्या. जसं फॉर एक्झाम्पल 2.30, 2.0 आणि 20. आता नीट समजून घ्या बाळांनो, या तिन्ही नंबरमध्ये 0 अवेलेबल आहे. ओके, आणखी मी एक एक्झाम्पल घेतो. 2, 0.34, 0.034, 0.004. आता नीट बघा, याही नंबरमध्ये 0 आहे आणि याही नंबरमध्ये 0 आहे. आपल्याला तर सिग्निफिकंट फिगर ओळखायचा आहे. तर जेवढी नॉन झिरो डिजिट आहेत तिथे सिग्निफिकंट फिगर आहेच, पण झिरोला सिग्निफिकंट म्हणायचं की नाही म्हणायचं. आता नीट बघा, इथं 0 आहे, इथेही 0 आहे, पण इथं दोन कंडिशन आहेत. बघा, इथं सगळे जे 0 आहेत हे एंडिंगला आहेत. नंबर जिथं आपला नंबर संपून राहिला तर हे एंडिंग पोझिशन आहे. तर 0 तर अवेलेबल आहे पण एंडिंगला आहे. या ठिकाणी जे 0 अवेलेबल आहेत ते काय आहेत? इनिशियल 0 आहेत, लिडिंग 0 आहेत, सुरुवातीचे 0 आहेत. या नंबरमध्ये सुरुवातीला 0 आलेले आहेत. बघा ना, सुरुवातीला 0 आले आहेत, सगळे 0 सुरुवातीला आहेत. मग हे झाले लिडिंग 0, हे झाले एंडिंग 0. ओके, आता आणखी एक सिच्युएशन आहे. 304, 2.05, 20.03. आता या नंबरमध्ये पण 0 आहे, पण तुम्ही एक गोष्ट नोटीस करसाल, या केसमध्ये 0 तर आहे पण ते ट्रॅप आहेत, किंवा 0 तर आहेत पण ते नॉन झिरोच्या मधात आहेत. बघा, इथे 0 आहे पण हा जो 0 आहे तो दोन नॉन झिरो डिजिटच्या मधातला 0 आहे. इथे 0 आहे पण तो दोन नॉन झिरो डिजिटच्या मधातला आहे, आणि इथे पण तसंच आहे. तर आपण याला ट्रॅप 0 म्हणू. अंडरस्टूड. आता सिच्युएशन काय झाली बाळांनो, की अशा 3 कंडिशन आल्या माझ्यासमोर 0 साठी. ओके, मग आता कोणत्या 0ला मी सिग्निफिकंट म्हणणार आणि कोणत्या 0ला सिग्निफिकंट म्हणणार नाही. लेट्स सी बाय रूल. आता एंडिंग 0 मध्ये पण मी 2 कंडिशन टाकतो. जसं आता तुम्ही नोटीस करा बाळांनो, इथं हाई 0 एंडिंग लाईन, हाई 0 एंडिंग लाईन, हाई 0 एंडिंग लाईन, पण जे एंडिंग 0 डेसिमल पॉईंट नंतर असतात, आय रिपीट, जे 0 डेसिमल पॉईंट नंतर असतात, किंवा आपल्या नंबरमध्ये 0 तर एंडिंगला आहे पण आपल्या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट आहे, तर मी त्या 0ला सिग्निफिकंट फिगर म्हणणार. मी परत एकदा सांगतो, एंडिंग 0ला सिग्निफिकंट म्हणायचं की नाही म्हणायचं एवढं सांगा म्हणा बॉस सर, हाऊ की नाही. पण मी म्हणतो त्याच्यातही 2 कंडिशन आहेत. अगर तुमच्या नंबरमध्ये 0 एंडिंगला आहे आणि तुमच्या नंबरमध्ये अगर डेसिमल पॉईंट आहे, मग त्या 0ला तुम्ही सिग्निफिकंट म्हणा. पण अगर तुमचा 0 एंडिंगला आहे आणि तुमच्या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे, तर मग तुम्ही त्या 0ला सिग्निफिकंट म्हणू नका. जसं फॉर एक्झाम्पल, हा 0 एंडिंगला तर आहे पण कुठे तुम्हाला डेसिमल पॉईंट दिसून राहिला का? नाही, तर मग मी या 0ला सिग्निफिकंट म्हणणार नाही. इथं माझा 0 एंडिंगला तर आहे पण माझ्या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट आहे, येस, तर मी या 0ला सिग्निफिकंट म्हणणार. सो एंडिंग 0 आर सिग्निफिकंट इफ डेसिमल पॉईंट इज प्रेझेंट. एंडिंग 0 इज नॉट सिग्निफिकंट इफ डेसिमल पॉईंट इज नॉट प्रेझेंट. अगर डेसिमल पॉईंट प्रेझेंट नाही तर एंडिंग 0 सिग्निफिकंट नाही. सो एंडिंग 0 बद्दल बाळांनो आपण कंडिशन 2 बनवतो की एंडिंग 0 is significant if decimal point is present. If decimal point is present. Second, ending 0 is not significant if decimal point is not present. याच्यावर आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला नीट समजेल. मी एक एक्झाम्पल घेतो बाळांनो. सपोज 2.30, 2.0, 20. आता नीट समजून घ्या. बघा, जेई मध्ये, नीट मध्ये या टॉपिकवर क्वेश्चन्स येतो आणि तुम्ही कन्फ्यूज नाही व्हायचं. अगदी सिंपल आहे, एकदा का रूल डोक्यात बसले तर. आता मला या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर ओळखायचे आहेत, तर हा तर सिग्निफिकंट आहे, हा पण आहे, हे गोष्ट तर क्लिअर आहे. ओके, सवाल आहे या 0चा. तर रूल काय सांगते, 0 हा एंडिंग आहे, तर अगर या एंडिंग 0 तर
फक्त आहे, हा सिग्निफिकंट असणार की नसणार, तर त्यासाठी डेसिमल पॉईंट आहे का? येस. अगर डेसिमल पॉईंट आहे तर हा पण सिग्निफिकंट फिगर आहे. तर सांगा या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 3. नेक्स्ट, या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? हा तर बरं डोळे लावून सांगू आपण सिग्निफिकंट आहे, कारण की नॉन झिरो आहे. पण झिरो एंडिंगला आहे, पण एंडिंगला तर झिरो आहे आणि डेसिमल पॉईंट ही प्रेझेंट आहे, म्हणजे हा पण सिग्निफिकंट आहे. म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती झाले या नंबरमध्ये? 2. आता या क्वेश्चनमध्ये बघा, हा तर सिग्निफिकंट आहे, पण आता हा झिरो एंडिंग आहे आणि डेसिमल पॉईंट आहे का? नाही. म्हणजे हा सिग्निफिकंट फिगर नाही. म्हणजे या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट आहेत? फक्त 1. अगदी सिंपल आहे बाळांनो, अगदी सिंपल आहे. आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ. 100 100 आणि 1.00 बघूयात आपण सिग्निफिकंट फिगर कोणचा आहे. आता नीट समजा, हा तर सिग्निफिकंट आहे. मला सांगा, हे दोन्ही झिरो एंडिंगला आहेत. शेवटी झिरोच आहेत ना, एंडिंगचे सगळे झिरो. आता मला सांगा, हे एंडिंगला झिरोला मी सिग्निफिकंट फिगर म्हणू की नाही म्हणू? सर डेसिमल पॉईंट अवेलेबल नाही, ते सिग्निफिकंट फिगर नाही. ओके, तर सिग्निफिकंट फिगर किती झाला याच्यात? फक्त 1. याच्यात हा बघा, हा डेसिमल पॉईंट आहे. मला सांगा, हा तर सिग्निफिकंट आहेच. आता एंडिंग झिरो आहे, पण हे एंडिंग झिरोला मी सिग्निफिकंट फिगर म्हणणार की नाही म्हणणार आहे? कशावर डिसाईड करणार? डेसिमल पॉईंटवर. डेसिमल पॉईंट प्रेझेंट आहे, तर हे पण सिग्निफिकंट आहे. म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 3. अगदी सिंपल. ओके, क्लिअर. सो आपण याच्यावर एक एक्झाम्पल खाली लिहूयात. एक्झाम्पल की 1.20 तर सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 3. पण अगर 120 अगर असता तर सिग्निफिकंट फिगर किती असते? 2. कारण की डेसिमल पॉईंट प्रेझेंट नाही, तर एंडिंग झिरोला सिग्निफिकंट फिगर म्हणू नका. डेसिमल पॉईंट प्रेझेंट आहे, तर एंडिंग झिरोला सिग्निफिकंट फिगर म्हणा. ओके, तर हे झालं झिरोबद्दल. पण आता हे तर एंडिंग झिरोबद्दल बोललो आपण. आता आपण एक काम करू, इनिशियल झिरोबद्दल बोलू. म्हणजे झिरोमध्येच आपण थर्ड नियम बनवू. थर्ड रूल. गाइज, all initial zero are not significant. जेवढे सुरुवातीचे झिरो असतात किंवा जेवढी लीडिंग झिरो असतात एखाद्या नंबरमध्ये, तर त्या लीडिंग झिरोला, सुरुवातीच्या झिरोला आपण सिग्निफिकंट मानत नाही. ओके बाईज? ओके, याचं एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला नीट समजेल. सो फॉर एक्झाम्पल 0.012. मला सांगा, हे इनिशियल झिरो आहेत, लीडिंग झिरो आहे, तर यांना मी सिग्निफिकंट मानणार नाही. 1 तर नॉन झिरो आहे आणि 2 पण नॉन झिरो आहे, तर हे तर नो डाऊट सिग्निफिकंट आहेत. म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 2. नेक्स्ट 0.0034. आता हे लीडिंग झिरो आहेत, तर हे सगळे लीडिंग झिरोला मी सिग्निफिकंट फिगर मानणार नाही. तर 3 आणि 4 काय आहेत? सिग्निफिकंट. तर मी म्हणणार सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 2. थर्ड 130. इनिशियल झिरो आय विल नॉट कन्सिडर सिग्निफिकंट. 1, 3 तर नॉन झिरो आहेत, सिग्निफिकंट आहेत. आता हा झिरो सिग्निफिकंट आहे का? तर हा बघा एंडिंग झिरो आहे, आणि एंडिंग झिरो मध्ये अगर डेसिमल पॉईंट असणार तर एंडिंग झिरो हा सिग्निफिकंट असतो. म्हणजे आपल्याकडे सिग्निफिकंट फिगर किती झाले? 1, 2, 3 असे सिग्निफिकंट फिगर. ओके, सो हे एंडिंग झिरो बद्दल आणि हे इनिशियल झिरो बद्दल. आणि आपण आणखी एक चौथा नियम बनवतो बाळांनो झिरोसाठीच. तो काय? असा झिरो जो 2 नॉन झिरोच्या मधात अडकलेला आहे. सो झिरो किंवा ऑल झिरो बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट. नीट लक्ष द्या, काय सगळे झिरो जे 2 नॉन झिरो डिजिटच्या मधात आहेत, किंवा पहिले आपण याच्यावर हाच रूल बघू की ऑल झिरो बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे अगर 2 नॉन झिरो डिजिट आहेत, म्हणजे लाईक 2, 4, 5 नॉन झिरो डिजिट आहेत, आणि त्या नॉन झिरो डिजिटच्या मधात अगर झिरो असणार, तर त्या मधातल्या झिरोला, नॉन झिरोच्या मधातल्या झिरोलाच आपण म्हणत असतो सिग्निफिकंट. आपण एक्झाम्पल बघू म्हणजे नीट समजणार. जसं 102. आता मला सांगा, हा सुद्धा झिरो आहे, हा ना तर एंडिंग आहे ना तर लीडिंग आहे. हा झिरो असा कसा आहे? मधातला झिरो. तर या मधातल्या झिरोला आपण सिग्निफिकंट मानतो. ह्या दोघांना तर मानतोच कारण की हे नॉन झिरो आहेत,
पण नॉन झिरो डिजिटच्या मधातला अगर असणार 0 तर त्याला पण आपण सिग्निफिकंट मानतो, म्हणून सिग्निफिकंट फिगर किती झाले 3. ओके गाईज, आणखी आपण एक्झाम्पल बघू 1.003. आता मला सांगा, हे जे 0 आहेत हे नॉन झिरो डिजिटच्या मधातले आहेत. 3 पण नॉन झिरो आहे आणि 1 पण नॉन झिरो आहे. नॉन झिरो डिजिटच्या मधात असणारे 0ला सिग्निफिकंट फिगर मानतात, म्हणून हा पण सिग्निफिकंट, हा पण सिग्निफिकंट, हे दोन तर आहेतच. तो टोटल सिग्निफिकंट फिगर किती झाले 4. ठीक आहे. पण आता गाईस याच रूलला आपण थोडं अलग भाषेत पण डिफाईन करतो. जसं फॉर एक्झाम्पल, आता एखाद्याने आपल्याला प्रश्न विचारला 10.0 असा प्रश्न विचारला. आता मुलं कन्फ्यूज होऊन जातात, म्हणून मी हा जो रूल आहे हा आणखी थोडा मॉडिफाईड करतो. जसं फॉर एक्झाम्पल, आता 1 सिग्निफिकंट आहे कारण की तो नॉन झिरो डिजिट आहे. हा जो 0 आहे हा सिग्निफिकंट आहे का? तर तुम्ही म्हणता सर हा एंडिंग 0 आहे. मी म्हणतो हो, आणि त्यातल्या त्यात डेसिमल पॉईंट आहे. तर रूल काय सांगते, एंडिंग 0 इज सिग्निफिकंट इफ डेसिमल पॉईंट इज प्रेझेंट. एंडिंग 0 हा सिग्निफिकंट असणार अगर डेसिमल पॉईंट प्रेझेंट आहे. तुम्ही म्हणणार यालाही म्हणणार सिग्निफिकंट. पण आता हा जो मधातला 0 आहे, जो या 2 नंबरच्या मधात अडकलेला आहे, तर तुम्ही रूल काय सांगितला की 2 नॉन झिरो डिजिटच्या मधातला 0 हा सिग्निफिकंट आहे. मग तुम्ही म्हणता सर हा तर 0 नॉन झिरो नाही आहे, हा तर 0 आहे, हा नॉन झिरो आहे. मग आता या दोघांमधला 0ला मी डेसिमल सिग्निफिकंट म्हणू की नाही म्हणू, कन्फ्यूज आहो. हां, अगर सर हे असं असतं का नाही 10.2, तर सर हा पण नॉन झिरो, हा पण नॉन झिरो, नॉन झिरोच्या मधातला 0 सिग्निफिकंट असते हे रूल सांगते. पण सर आता याच्यात थोडं कन्फ्युजन आहे, तर मी कन्फ्युजन तुमचं दूर करतो. मी रूल काय सांगतो की अगर आपला 0 फसलेला आहे, मधात फसलेला आहे 2 अशा नंबरच्या की जे दोन्हीच्या दोन्ही नंबर सिग्निफिकंट आहेत, म्हणजे आता मी नॉन झिरोवाला रूल वापरत नाही. आता मी रूल कुठला वापरतो, अगर 2 नंबर आहेत, हे दोन्हीही नंबर सिग्निफिकंट आहेत आणि दोन्ही सिग्निफिकंट नंबरच्या सिग्निफिकंट फिगरच्या मधात अगर 0 असणार तर तो 0ला आपण सिग्निफिकंट मानतो. म्हणजे सांगा हा पण सिग्निफिकंट आहे आणि हाही सिग्निफिकंट आहे, तर 2 सिग्निफिकंट फिगर असणाऱ्या डिजिटच्या मधातला 0 पण सिग्निफिकंट कन्सिडर केला जातो. म्हणून मी हाच रूल काय करतो, थोडा बदलवतो. मी काय म्हणतो, ऑर मध्ये ऑल 0 ट्रॅप म्हणजे फसले बिटवीन 2, ऑल 0 ट्रॅप बिटवीन 2 सिग्निफिकंट डिजिट. एक सेकंड, ऑल 0 ट्रॅप बिटवीन 2 सिग्निफिकंट फिगर म्हणा, डिजिट म्हणा, आर सिग्निफिकंट. ठीक आहे, हा आपला नेक्स्ट रूल आहे बाळांनो. आपण याच्यावर 1-2 एक्झाम्पल घेऊ. जसं 10.2 मला सांगा सिग्निफिकंट आहे, हा पण सिग्निफिकंट आहे. आता जो 0 आहे तो 2 सिग्निफिकंटच्या मधातला आहे, तर हा पण सिग्निफिकंट कन्सिडर केला जाईल. तर टोटल सिग्निफिकंट फिगर किती 3. 10.0 आता कन्फ्युजन आहे, कन्फ्युजन पण रूल आहे तर कन्फ्युजन नाही. जसं हा नॉन झिरो आहे, सिग्निफिकंट आहे, एंडिंग 0 विथ डेसिमल पॉईंट सिग्निफिकंट, आणि 2 सिग्निफिकंटच्या मधात असणारा 0 पण सिग्निफिकंट, म्हणून सिग्निफिकंट फिगर किती आहे 3. तर या नंबरचा सिग्निफिकंट फिगर किती 3. आणखी आपण 1-2 एक्झाम्पल बघू बाळांनो. जसं 0.304. चलो ये देखते हैं सिग्निफिकेंट है या नहीं. वैसे तो 3 और 4 तो सिग्निफिकेंट है नो डाउट. इनिशियल 0 सिग्निफिकेंट नहीं होते, ठीक है. अब ये जो 0 है, ये 0 एंडिंग भी नहीं और लीडिंग भी नहीं. हा 0 एंडिंग पण नाही आहे, लीडिंग पण नाही आहे, पण हा जो 0 आहे तो 2 सिग्निफिकंटच्या मधातला आहे, म्हणजे हा पण सिग्निफिकंट आहे. म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती 3. ओके चलो. सो असे मी जे लिहितो एक्झाम्पल देते, तुम्ही रूलच्या खाली एक्झाम्पल लिहा. आपल्याला जागा कमी असल्याच्यानं मी हे मोडतोय. नाव आता हे झाले 2 रूल आपले. पहिला रूल काय नॉन झिरो डिजिटसाठी, आणि दुसरा रूल जो होता तो 0 साठी होता. तर या 0 मध्ये मी या सब कॅटेगरी पाडले. आता आपण थर्ड रूल बघणार आहे. थर्ड रूल बघा आता काय. थर्ड रूल सांगते बाळांनो की अगर कुठलाही नंबर 10च्या पॉवरमध्ये असला, द नंबर किंवा ऑल नंबर
in power of 10 are not significant. हा रूल जरा नीट समजून घेऊ. ऑल नंबर इन पॉवर ऑफ 10, कुठलाही नंबर अगर असणार जो की पॉवर ऑफ 10 मध्ये रिप्रेझेंट केलेला आहे त्याला आपण सिग्निफिकंट मानून नाही. एक्झाम्पल आपण घेऊ बाळांनो, जसं 10 ची पॉवर 4 हा सिग्निफिकंट नाही आहे, म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती 0. 10 ची पॉवर 7 सिग्निफिकंट फिगर किती 0. म्हणजे 10च्या पॉवरमध्ये अगर कुठला नंबर रिप्रेझेंट केलेला आहे तर तो सिग्निफिकंट फिगर मानला जात नाही. जसं अगर आणखी आपण एक एक्झाम्पल घ्यायचा प्रयत्न केला, सपोज 3.4 इंटू 10 ची पॉवर 2, आणि मला कोणी विचारलं की सांगा याच्यात सिग्निफिकंट फिगर किती आहेत, तर सगळ्यात पहिले हा आणि हा हे दोघे सिग्निफिकंट आहेत आणि याला आपण सिग्निफिकंट मानत नाही. म्हणजे या अख्ख्या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत 2. कोणी म्हटलं 0.0120 इंटू 10 टी पॉवर 3 आणि सांगा याच्यात सिग्निफिकंट फिगर किती आहेत, ते इनिशियल 0 तर सिग्निफिकंट नाही आहेत, हा 1 सिग्निफिकंट आहे, 2 सिग्निफिकंट आहे, एंडिंग 0 सिग्निफिकंट आहे कारण की डेसिमल पॉइंट प्रेझेंट आहे, आणि हा तर सिग्निफिकंट नाहीच आहे, तर सिग्निफिकंट फिगर किती 3. नेक्स्ट कोणी विचारला मला 200 सांगायचा सिग्निफिकंट फिगर किती आहेत, तर मी म्हणणार हा नॉन झिरो आहे, सिग्निफिकंट आहे. एंडिंग 0 आहेत पण डेसिमल प्रेझेंट नाही म्हणजे हे सिग्निफिकंट नाहीत, म्हणजे याच्यात सिग्निफिकंट फिगर किती आहे फक्त 1. ठीक आहे. सो दीज आर द रूल गाईज टू आयडेंटिफाय द सिग्निफिकंट फिगर. क्लिअर आहे, पक्का, ओके. तर आता आणखी एक चौथा रूल पण आपण घेणार आहे. हे तर झाले 3 रूल. पहिला रूल सांगते नॉन झिरो डिजिट बद्दल, दुसरा रूल आहे बाळांनो झिरोज बद्दल, आणि थर्ड रूल जो आहे तो आहे पॉवर ऑफ 10 बद्दल. आणखी आपण एक फोर्थ रूल पण शिकतो बाळांनो, जो की शक्यतोवर कमी कामात लागतो, पण असो तुम्हाला माहित. फोर्थ रूल काय, ऑल वेल डिफाइंड नंबर और ऑल कॉन्स्टंट हैव इनफाइनाइट सिग्निफिकंट फिगर. आता याचा अर्थ नीट समजून घेऊ. हा चौथा रूल काय, चौथा रूल सांगते की जोही नंबर वेल डिफाईन आहे, म्हणजे तुम्ही 100% त्याच्यावर भरोसा ठेवून राहिले, तो 100% खरा आहे, किंवा असा नंबर जो कॉन्स्टंट आहे, त्या नंबरचा अगर सिग्निफिकंट फिगर कोणी विचारला तर त्याचा आन्सर असते इन्फायनाइट. आपण एक एक्झाम्पल बघू. जसं बाळांनो 10वी मध्ये तुम्ही लोक पाय हा सिम्बॉल वापरता. पाय याची व्हॅल्यू किती असते बाळांनो 22/7. आता पाय जो आहे तो एक कॉन्स्टंट आहे. तुम्ही 10वीत पण पायची व्हॅल्यू 22/7 देता, 11वी 12वीत पण तेच देसाल, आणि पुढच्या एज्युकेशनमध्ये पण पाय आला समोर तर पायची व्हॅल्यू 22/7च आहे. म्हणजे पाय जो आहे तो आपल्या सायन्समधला किंवा मॅथ्समधला एक कॉन्स्टंट आहे. तर अगर कॉन्स्टंट जसं 22/7 अगर तुम्ही याला सॉल्व करसाल तर काही आन्सर येणार, तर काही सिग्निफिकंट फिगर काउंट करत नाही बसायचं. कॉन्स्टंट आहे ना तर बिंदास सांगायचं याचा सिग्निफिकंट फिगर किती आहे, इन्फायनाइट. सो कॉन्स्टंटला इन्फायनाइट सिग्निफिकंट फिगर असतात बाळांनो. आणखी भरपूर सारे असे कॉन्स्टंट आहेत जे जेव्हाही तुमच्या समोर आले तर त्या कॉन्स्टंटचा बिंदास म्हणून टाकायचा सिग्निफिकंट फिगर किती, इन्फायनाइट. जसं वेलॉसिटी ऑफ साऊंड किंवा वेलॉसिटी ऑफ लाईट किती म्हणतो बाळांनो आपण 3 × 10⁸. आता कोणी तुम्हाला एखाद्या वेळेस प्रश्न विचारला की व्हॉट इज द सिग्निफिकंट फिगर ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट किंवा साऊंड. आता आपल्याला माहित आहे की बा 3 × 10⁸ आहे वेलॉसिटी ऑफ लाईट, है ना. आता याचं सिग्निफिकंट फिगर पोरं चुका काय करतात, हा आता 3 काय नॉन झिरो डिजिट आहे, हा सिग्निफिकंट आहे, रूल नुसार आपण याला सिग्निफिकंट मानत नाही, तर पोरं या नंबरचा सिग्निफिकंट फिगर काय सांगतात 1. पण बाळांनो ते मुलं हा चौथा रूल शिकतच नाही. आपल्या एनसीईआरटी मध्ये फक्त हे 3 रूल दिलेले आहेत, चौथा रूलच नाही आहे. स्टेट बोर्डच्या बुकमध्ये तर बरं नाहीच, काही काही एनसीईआरटीच्या बुकमध्ये हा आहे चौथा रूल, काही काही बुकमध्ये नाही आहे. तर चौथा रूल काय सांगते, वेलॉसिटी ऑफ लाईट कॉन्स्टंट आहे, हे तर कॉन्स्टंट आहे 3 × 10⁸ वेलॉसिटी ऑफ लाईट. मग मी रूल काय बनवला की अगर कॉन्स्टंट नंबरचा तुम्हाला अगर सिग्निफिकंट फिगर विचारला तर त्याचा आन्सर तुम्ही काय देसाल, इन्फायनाइट. त्याचं करेक्ट आन्सर काय बाळांनो, इन्फायनाइट. ठीक आहे. तसे भरपूर सारे कॉन्स्टंट तुमच्या पुढे येणार आहेत, तर ते जेव्हा जेव्हा कॉन्स्टंट आले तेव्हा त्याचा सिग्निफिकंट फिगर तुम्ही सांगून त्याचा बिंदास किती, इन्फायनाइट.
अंडरस्टूड गाईज. तर आपण आता काही 4-5 एक्झाम्पल सॉल्व करू आणि त्या 4-5 एक्झाम्पलवर हे सगळे रूल्स अप्लाय करू शॉर्टकटमध्ये. आता आपण काही शॉर्टकट शिकू. हे सगळे रूल्स तुम्ही नोट डाऊन करून देसाल. याच्या भरोशावरच आपण सिग्निफिकंट फिगर ओळखणार आहे. तर आपण पहिले काही क्वेश्चन सॉल्व करू याच्यावर. चला हे सगळे रूल्स मी मोडतो. याचे तुम्हाला 3-4 लेक्चर येणार आहेत सिग्निफिकंट फिगरच्या आणि तेव्हा कुठे तो फायनल होणार. आता फक्त आपण रूलच्या बेसिसवर सिग्निफिकंट फिगर किती असतात हे ओळखणं शिकलो. आणखी भरपूर गोष्टी शिकायच्या बाकी आहेत याच्यात आणि याच्यावर क्वेश्चन बरेचदा विचारला जातो. चला आपण आता काही पर्टिक्युलर ट्रिक शिकू. जसं रूल्स वगैरे हमेशा तर लक्षात राहत नाही, 11चा पार्ट आहे. हे रूल्स काही बोर्डात विचारला जातील नाही आपल्याला फक्त क्वेश्चन असणार की हा एक नंबर आहे, याचे सिग्निफिकंट फिगर सांगा फटाक. तर सिम्पल फंडा आहे बाळांनो. आपल्यासमोर डेसिमल सिस्टीममध्ये हे नंबर आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर कुठल्याही नंबरमध्ये अगर बाळांनो हे लोक आले, कुठल्याही नंबरमध्ये अगर हे लोक आले तर सिग्निफिकंट तुम्ही म्हणसानच. पण 0 साठी आपल्या कंडिशन आहेत. अगर 0 एंडिंगला आहे तर त्याच्यातही 2 कंडिशन बनतात. डेसिमल प्रेझेंट आणि डेसिमल नॉट प्रेझेंट. ओके. त्याच्यानंतर एंडिंग अगर नसला तर लीडिंग असणार आणि ट्रॅप्ड असणार. ट्रॅप्ड म्हणजे मधात फसलेला. तर मी क्लिअर सांगतो, अगर 0 एंडिंगला आहे आणि डेसिमल पॉईंट प्रेझेंट आहे तर तो सिग्निफिकंट असणार. बरोबर आहे. अगर आपला 0 एंडिंगला आहे पण डेसिमल पॉईंट प्रेझेंट नसणार तर तो सिग्निफिकंट नसणार. हा असणार, हा नसणार. लीडिंग 0 जे आहेत ते अजिबातच सिग्निफिकंट नाही आहेत. आणि जे मधातले 0 आहेत, ट्रॅप 0 आहेत, मधातले 0, पण ते कोणामध्ये ट्रॅप आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर जे ट्रॅप 0 आहेत ते सगळे का असतील? सिग्निफिकंट. पण कंडिशन काय? ट्रॅप कोणामध्ये पाहिजेत? ते ट्रॅप बिटवीन 2 सिग्निफिकंट, 2 सिग्निफिकंट फिगरच्या मधात अगर ट्रॅप असतील तर ते पण 0 का असतील? सिग्निफिकंट. ओके. आणि त्याच्यानंतर आपला जो नेक्स्ट रूल आहे तो आहे पॉवर ऑफ 10 वाला. पॉवर ऑफ 10 वाला नंबरला आपण सिग्निफिकंट मानत नाही. कॉन्स्टंट नंबरचे सिग्निफिकंट फिगर किती असते? इन्फायनाइट. मग याच्या बेसिसवर आपण अगर क्वेश्चन आले आपल्या समोर लाईक 2.304, 0.0403, 30.012, 312.012, 5.010, त्याच्यानंतर 0.0100, 100, 100.0, 10.00, 10 into 10 to the power 3, 12.012. हे सगळे नंबर आहेत. आपल्याला सिग्निफिकंट फिगर ओळखायचा आहे. फटाफट ओळखू. आता सांगा बाळांनो, हा तर आहे, हा पण आहे. आता हा जो 0 आहे हा दोघांच्या मधात फसलेला आहे. तर मी तो म्हणतो हाही सिग्निफिकंट आहे कारण की नॉन 0 आहे. आणि 2 नॉन 0च्या मधातला 0 पण कसा असते? सिग्निफिकंट. तर किती आहेत सिग्निफिकंट फिगर? 4. सगळे इनिशियल 0 सिग्निफिकंट नाही आहेत. 4 सिग्निफिकंट आहे, 3 सिग्निफिकंट आहे. दोघांच्या मधातला असणारा 0 पण सिग्निफिकंट. म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती? 3. खूप सोपं. हा नंबर घ्या. हा तर सिग्निफिकंट आहेच. आता नीट बघा, 1 आणि 2 पण सिग्निफिकंट आहेत. पहिले नॉन 0 डिजिट घेऊन घ्यायचे फटाफट. आता हे जे 0 आहेत हे बघा सिग्निफिकंट फिगरच्या मधातले फसलेले आहेत, ट्रॅपवाले आहेत. जे 0 2 सिग्निफिकंट फिगरच्या मधात फसतात तर ते पण सिग्निफिकंट फिगर कन्सिडर केल्या जातात. ओके. तर सिग्निफिकंट फिगर किती आहे? 1, 2, 3, 4, 5. ओके. नेक्स्ट क्वेश्चन गाईज. ऑल नॉन 0 आर द सिग्निफिकंट. पण हा 0 बघा 2 सिग्निफिकंटच्या मधात फसलेला आहे म्हणजे हा पण सिग्निफिकंट आहे. तर किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. सिग्निफिकंट फिगर आहे 5. नेक्स्ट क्वेश्चन. हा सिग्निफिकंट आहे. ओके. 1 जो आहे तो पण सिग्निफिकंट आहे कारण की तो नॉन 0 आहे. आता हा जो 0 आहे हा एंडिंग आहे. आता एंडिंग 0 अगर डेसिमल पॉईंट प्रेझेंट असणार तर तो सिग्निफिकंट आहे म्हणजे हा पण सिग्निफिकंट आहे. आता जो 0 आहे तो बघा 2 सिग्निफिकंटच्या मधात ट्रॅप झालेला आहे म्हणजे हा पण सिग्निफिकंट आहे. म्हणजे टोटल सिग्निफिकंट फिगर किती? 4. नेक्स्ट. इनिशियल 0 सिग्निफिकंट नाही. इनिशियल 0 सिग्निफिकंट नाही. ओके. हे सगळे इनिशियल 0 आहेत, सिग्निफिकंट नाही. 1 जो आहे तो सिग्निफिकंट आहे कारण की नॉन 0 आहे. आता बघा हे 0. आता तुम्ही नीट बघा, हा जो 0 आहे हा एंडिंग 0 आहे.
मी काय म्हटलं, एंडिंग 0 अगर डेसिमल पॉईंट प्रेझेंट असणार तर सिग्निफिकंट असणार. येस. आता हा 0 बघा, हा जो 0 आहे तो 2 सिग्निफिकंटच्या मधात फसलेला आहे आणि 2 सिग्निफिकंटच्या मधात ट्रॅप असलेल्या 0ला पण आपण सिग्निफिकंट मानतो. म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती झाले? 3. नेक्स्ट 1 सिग्निफिकंट आहे, 0 एंडिंगला आहेत. पण मला सांगा बाळांनो, आता हे जे 0 आहेत, हा जो 0 आहे एंडिंगचा, हा 0 एंडिंगला आहे पण डेसिमल पॉईंट प्रेझेंट आहे का? डेसिमल नॉट प्रेझेंट, तो सिग्निफिकंट नसणार. मग आता हा सिग्निफिकंट आहे आणि एंडिंगचा सिग्निफिकंट नाही, तर आता हा जो मधात फसलेला 0 आहे हा सिग्निफिकंट असणार का? नाही. मधात फसलेला 0 तेव्हाच सिग्निफिकंट असणार जेव्हा दोघंही आजूबाजूचे सिग्निफिकंट असतील. तर हा पण सिग्निफिकंट नाही, त्याच्यात सिग्निफिकंट फक्त किती आहे? नेक्स्ट, हा सिग्निफिकंट आहे, एंडिंगचा 0 पण सिग्निफिकंट आहे कारण की डेसिमल पॉईंट आहे. आता 2 सिग्निफिकंट फिगरच्या मधात फसलेले 0 पण सिग्निफिकंट असतात. तर 1 2 3 4 सिग्निफिकंट फिगर किती? 4. नेक्स्ट क्वेश्चन गाईज, 1 हा सिग्निफिकंट आहे, हा जो 0 आहे हा एंडिंगला आहे, तर हा पण सिग्निफिकंट आहे कारण की डेसिमल पॉईंट प्रेझेंट आहे. पण अगर हे 2 झिरोचा विचार करसाल तर हे 2 झिरो या दोघांच्या मधात फसलेले आहेत, तर हे दोघे सिग्निफिकंट आहेत, तर याही दोघांना मी सिग्निफिकंट म्हणणार. कारण की मधात फसलेला 0 अगर 2 सिग्निफिकंटच्या मधात असेल तर तो पण सिग्निफिकंट आहे. तर सिग्निफिकंट फिगर किती? 4. नेक्स्ट क्वेश्चन, 10 टू द पॉवर एनिथिंग, हा तर सिग्निफिकंट नाही आहे. 1 सिग्निफिकंट आहे, 0 एंडिंग आहे, डेसिमल पॉईंट आहे का? नाही, तर हा सिग्निफिकंट नाही. तर सिग्निफिकंट फिगर किती आहे? फक्त 1. इकडे या, 1 2 1 2 सगळे नॉन झिरो म्हणजे सिग्निफिकंट, आणि हा 0 सिग्निफिकंटच्या मधात फसलेला म्हणजे सिग्निफिकंट. तर सिग्निफिकंट फिगर किती? 1 2 3 4 5. अगदी सिंपल आहे. 250 सिग्निफिकंट आहे का? अरे हा तर सिग्निफिकंट आहे, एंडिंगला 0 आहे, डेसिमल पॉईंट नाही आहे म्हणजे हा सिग्निफिकंट नाही. तर सिग्निफिकंट फिगर किती? फक्त 2. तर नंबरला बघून बाळांनो तुम्ही सांगायचं सिग्निफिकंट आहे की नाही आहे. हे अगदी सिंपलरित्या आपण रूल शिकलो. तुम्ही रूल्स एक वेळा वाचा, दोनदा वाचा, नंतर वाचायची गरज नाही पडली पाहिजे अशानुसार तुम्ही लोक प्रॅक्टिस करा. सिग्निफिकंट फिगर खूप कामाचा आहे. 0 बद्दल कन्फ्युजन राहते, त्यामुळे 0 बद्दल मी एकदम क्लिअरिटी देणारे रूल्स तुम्हाला दिले. ठीक आहे. तर कधी 0ला सिग्निफिकंट म्हणायचं आणि कधी नाही. आणि आणखी तुम्हाला अगर कुठला तरी एखादा नंबर परेशान करत असणार की सर या नंबरमध्ये आम्ही इथे कन्फ्यूज आहो की सिग्निफिकंट म्हणायचं की नाही म्हणायचं, तर लगेच मला तुम्ही विचारा. तर ते डाऊट तेव्हाच आहे ना जेव्हा प्रॅक्टिस करणार. तुमच्या मनानं काही नंबर तयार करा आणि ओळखा सिग्निफिकंट आहे की नाही. कन्फ्युजन असेल तर विचारा. ओके गाईज, सो थँक्यू सो मच.